जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे टीईटी मध्ये की एका तुकडीतील 36 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्या गटाचे सरासरी वय 1 ने वाढते तर शिक्षकाचे वय किती? असा प्रश्न आला तर आपण अगोदर बेसिकली सोडवू आणि नंतर शॉर्टकटने सोडवू. पहिल्यांदा बेसिकली आपण जायचं म्हणलं तर एका तुकडीत किती जण आहेत? 36 जण. आता या 36 जणांचं सरासरी वय किती? 14 वर्ष. मग आता यांचं एकूण वय काढायचं म्हणल्यानंतर आपण काय करणार? सरासरी गुणिले एकूण वय किंवा एकूण व्यक्ती गुणिले सरासरी. मग आपण याला काय करू? 14 × 84 8 14 × 42 42 आणि 8 किती झाले? 50. 42 आणि 8 50. या ठिकाणी म्हणजे 504 बेरीज झाली. आता काय झालं? वर्ग शिक्षक वाढले. मग वर्ग शिक्षक वाढले म्हणजे किती झाले? 36 लोक होते, 1 ने वाढला म्हणजे 37 झाले. आणि सरासरी परत काय झाली? 1 ने वाढली म्हणजे 14 होती तर किती झाली? 15 झाली. आता याला गुणाकार करू. 15 × 105 हातचे आले 10. 15 × 45 45 आणि 10 55. म्हणजेच या ठिकाणी याची बेरीज झाली 555 आणि याची बेरीज झाली 504. आता या दोघांची आपण वजाबाकी करूया. 555 वजा 504. आपलं उत्तर काय? 5 मधून 4 गेला 1, 5 मधून 0 गेला 5 आणि 5 मधून 5 गेले 0. म्हणजेच वर्ग शिक्षकाचं वय किती असेल? 51 वर्ष. ही झाली बेसिक पद्धत. आता आपण काय करू? थोडस शॉर्टकट पाहू. शॉर्टकट मध्ये काय करणार आपण? एकूण अगोदर किती व्यक्ती बघा बरं? 36 आहे. त्यामध्ये एक शिक्षक वाढले म्हणजे लोक किती झाले? 37. आता या 37 जणांची मूळची सरासरी किती होती? 14. मूळची सरासरी किती? 14. आणि ती कितीने वाढली? प्रत्येकाची 1 ने वाढली. प्रत्येकाची 1 ने वाढली म्हणजे 37 जणांची कितीने वाढली? 1 ने 37 जणांची वाढली. म्हणजे 7 × 4 = 11, 4 × 1 3 × 1 4 4 × 1 5. बघा आपलं उत्तर काय आलं? 51. एवढं डिटेल मध्ये करत बसायची गरज नाहीये. या पद्धतीने शॉर्टकटने आपण आपलं उत्तर शोधू शकतो. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 51. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जय हिंद.